जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांचं पार्थिव साताऱ्यात दाखल झालंय। त्याआधी संध्याकाळी पुण्याच्या वॉर मेमोरियलमध्ये कर्नल महाडिक यांना मानवंदना देण्यात आली। लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, सैन्य दलातील आजी-माजी अधिकारी या सगळ्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं। पुण्यामध्ये मानवंदना दिल्यानंतर महाडिकांचं पार्थिव साताऱ्याकडे रवाना झालं। काही काळ गोडोली या गावात कर्नल महाडिकांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। गोडोलीमध्येच त्यांचं बालपण गेलं होतं। रात्री साताऱ्यामधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे। उद्या सकाळी 9 वाजता पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। मंगळवारी दुपारी मणिगावच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाडिक हे गंभीर जखमी झाले होते। लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं। शुक्रवारपासून जंगलात दडून बसलेल्या घुसखोरांविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती। कर्नल महाडिक हे सीमेवरील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी नेहमीच अग्रेसर होते, अशा शब्दात लष्करानं त्यांना आदरांजली वाहिली। साताऱ्यामध्ये आता कर्नल महाडिक यांचं पार्थिव दाखल झालंय। अर्थातच शोकाकुल वातावरण असणार आहे, काय सांगाल? नक्कीच आपण बघतो की ही जी गोष्ट सातारकरांना कळाली त्याच्यानंतर त्यांच्या हृदयाचा ठेका चुकलेला होता। आपल्या गावचा सुपुत्र देशरक्षण करत असताना धावतीर्थी पडला, हे ऐकल्यापासून कालपासून त्यांचं पार्थिव कधी एकदा साताऱ्यात येते अशा प्रकारची एकूण वाट हे सगळे पाहत होते। आणि आज 10:30 वाजता संध्याकाळी हे पार्थिव आता आल्यानंतर जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ हे सगळे सातारकर आपल्या वीर जवानाच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेत आहेत। आपण बघतो की आतंकवाद्यांची 2 हात करताना त्यांना वीरमरण आलेलं आहे। साताराचा सुपुत्र आपल्या देश रक्षण करत असताना शहीद झाला, त्याच्यामुळं सातारकरांचं मन भरून आलेलं आहे। त्याचबरोबर अभिमानही वाटतोय, पण आपला पुत्र गमावल्याची एक खेद शल्य त्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळेच आपण बघतो की अतिशय भावनावेश वातावरणामध्ये या ठिकाणी प्रत्येक जण अमर रहे कर्नल महाडिक अमर रहे अशा घोषणा देत पार्थिवाचं दर्शन घेत आहेत। आज रात्री हे पार्थिव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवलं जाईल आणि सकाळी पुन्हा साताऱ्याहून पोगरवाडीला मिरवणुकीने हे पार्थिव नेऊन त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या जवानाला त्या ठिकाणी अखेरचा निरोप दिला जाणार आहे। धन्यवाद प्रताप, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।